नमस्कार मित्रांनो, वाय एम मराठी या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे. मित्रांनो, आपण आजच्या व्हिडिओमध्ये बांधकाम कामगाराची नोंदणी, नूतनीकरण कसं करायचं म्हणजेच रिन्युअल कसं करायचं हे बघणार आहोत. बऱ्याच बांधकाम कामगारांना या ठिकाणी कोणकोणते कागदपत्र अपलोड करावे लागतात, त्यानंतर पैसे काही लागतात का रिन्युअल करण्यासाठी, त्यानंतर अपॉइंटमेंट तारीख कशी घ्यायची, म्हणजे सविस्तर गोष्टी तुम्हाला लाईव्ह ह्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे. तुम्हाला कुठेही जायची गरज नाही. हा एक व्हिडिओ बघितल्यानंतर तुम्ही घरी बसून तुम्ही स्वतः पण या ठिकाणी तुमचं प्रोफाईल बांधकाम कामगाराची जी नोंदणी आहे तुम्ही घरी बसून तुम्ही स्वतः पण तुमच्या मोबाईलच्या माध्यमातून हे रिन्युअल करू शकतात. हा व्हिडिओ संपूर्ण तुम्ही बघितला की तुम्हाला कोणाला विचारायची गरज नाही, तुम्ही कुणाच्या मागे लागायची गरज नाही. तुम्ही स्वतः जे आहे ते हा व्हिडिओ बघून तुम्ही स्वतः तुमच्या मोबाईलच्या माध्यमातून सुद्धा तुमची नोंदणी रिन्युअल करू शकतात. ते कशी करायची, काय करायची ही सविस्तर तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये भेटून जाईल. आणि तुम्हाला जर आणखीन काय प्रॉब्लेम असेल तर नक्कीच कमेंटमध्ये सांगा, त्याचं पण उत्तर भेटून जाईल. मित्रांनो, त्या अगोदर तुम्ही काय करा, हा व्हिडिओ संपूर्ण पहा, म्हणजे तुमच्या लक्षात येईल. तुम्हाला कोणालाही ₹1 द्यायची गरज नाही. अगदी फ्रीमध्ये जो आहे तुमची नोंदणी जी आहे ते रिन्युअल होणार आहे. तर चला मित्रांनो, उशीर न करता व्हिडिओला सुरू करूयात. तर मित्रांनो, इम्पॉर्टंट माहिती, अगदी महत्त्वाची माहिती आहे. परंतु त्या अगोदर तुम्ही जर आपल्या ह्या वाय एम मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब जर केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला एक लाईक करा. तुमची एक लाईक आणि एक सबस्क्राईब आमचं जे आहे ते मोटिवेशन होते. त्यामुळे तुम्हाला इथून पुढचे पण व्हिडिओ भारी भारी तुम्हाला बांधकाम कामगारचे भेटणार आहेत. त्या अगोदर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक करा. तुमच्या मनामध्ये काय प्रश्न असतील कमेंटमध्ये सांगा, म्हणजे इथून पुढचे पण तुम्हाला व्हिडिओमध्ये तुमचं कमेंटचं उत्तर भेटून जाईल. तर चला मित्रांनो, आपण जे आहे ते आपल्या बांधकाम कामगारची घरी बसून रिन्युअल कसं करायचं ते आपण बघूयात. तर मित्रांनो, तुम्हाला पहिल्यांदा काय करायचं आहे, महाBUCW या ठिकाणी पहा. महाBUCW ह्या वेबसाईटवरती यायचं आहे. आता ह्या वेबसाईटची लिंक तुम्हाला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये किंवा तुम्ही मला कमेंट करा, त्या कमेंट बॉक्समध्ये तुम्हाला ही लिंक देऊन टाकीन. आता या ठिकाणी तुम्ही आल्यानंतर पुढं ह्यावरती क्लिक करायचं आहे. तर यावरती आपण क्लिक केलेलं आहे. तर या ठिकाणी क्लिक केल्यानंतर आपल्याला खाली स्क्रॉल करायचं आहे. आता या ठिकाणी पहा, या ठिकाणी भरपूर ऑप्शन दिसतात, पण त्यापैकी एक आपल्याला जे नोंदणीचं रिन्युअल करायचं आहे, नूतनीकरण करायचं आहे. तर या ठिकाणी पहा, निळ्या अक्षरामध्ये आहे बांधकाम कामगार ऑनलाईन नूतनीकरण. या ठिकाणी आपल्याला जे आहे ते क्लिक करायचं आहे. जास्त वेळ मी खर्च करणार नाही. तुम्हाला एकदम कमी शब्दामध्ये आणि कमी वेळेमध्ये रिन्युअल कसं करायचं हे शिकवणार आहे. तुम्हाला कुठेही जायची गरज नाही, कोणाला विचारायची गरज नाही, कोणाच्या मागं लागायची गरज नाही, कोणाला पैसे द्यायची पण गरज नाही आहे. तुम्ही फ्रीमध्ये तुमच्या मोबाईलच्या माध्यमातून घरी बसून रिन्युअल करू शकतात. या ठिकाणी आल्यानंतर आपल्याला जे आहे ते 2 ऑप्शन भेटतात, न्यू रिन्युअल, अपडेट रिन्युअल. तर आपल्याला रिन्युअल करायचं आहे, तर न्यू रिन्युअल यावरती टिक करायचं आहे. या ठिकाणी टिक केलं. आपला जो रजिस्ट्रेशन नंबर आहे या ठिकाणी पहा, आपला रजिस्ट्रेशन नंबर आहे तो या ठिकाणी टाकायचा आहे. तर आपण आपला रजिस्टर नंबर, जो नोंदणी नंबर जो असतो, नोंदणी म्हणजे रजिस्टर नंबर, रजिस्ट्रेशन नंबर जो आहे तो आपल्याला या ठिकाणी टाकायचा आहे. तर या ठिकाणी पहा मित्रांनो, मी जे आहे ते रजिस्ट्रेशन नंबर टाकलेला आहे. तुम्ही पण तुमचा रजिस्ट्रेशन नंबर टाका. तुम्हाला जर तुमचा रजिस्ट्रेशन नंबर माहीत नसेल, तुम्हाला स्मार्ट कार्ड भेटला असेल, त्या स्मार्ट कार्डवरती याच ठिकाणी तुमचा रजिस्ट्रेशन नंबर भेटतो. जर तुम्हाला स्मार्ट कार्ड भेटलं नसेल तर कसं डाउनलोड करायचं मोबाईलमधून ते पण सांगतो. तुम्ही मला कमेंट करा, स्मार्ट कार्ड डाउनलोड, त्याची लिंक तुम्हाला कसं डाउनलोड करायचं, तुम्ही घरी बसून स्मार्ट कार्ड तुमचं डाउनलोड करू शकतात. त्यावरती तुमची संपूर्ण माहिती असते, रजिस्ट्रेशन नंबर, तुमचा मोबाईल नंबर, तुमचं संपूर्ण जे आहे ते बेसिक माहिती तुम्हाला त्या ठिकाणी भेटून जाईल. जर तुम्हाला स्मार्ट कार्ड भेटलं नसेल त्यावरती तुमचं रजिस्ट्रेशन नंबर असतं. आणि जर तुमच्याकडे स्मार्ट कार्ड नसेल तर तुम्ही तुमची प्रोफाईल चेक करा. प्रोफाईल पण तुम्हाला चेक करता येत असेल ते पण कमेंट करा. तुम्हाला रजिस्ट्रेशन नंबर कसा चेक करायचा हे तुम्हाला कमेंट करा, तुम्हाला संपूर्ण A to Z माहिती भेटून जाईल. तर या ठिकाणी पहा, आपला रजिस्ट्रेशन नंबर घ्यायचा आहे आणि रजिस्ट्रेशन नंबर या ठिकाणी आपल्याला टाकून द्यायचा आहे. आता या ठिकाणी पहा मित्रांनो, आपण जे आहे ते आपला रजिस्ट्रेशन नंबर टाकलेला आहे. आता आपल्याला प्रोसीड टू फॉर्म ह्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. तर या ठिकाणी आपण जे आहे ते क्लिक केलेलं आहे. तर या ठिकाणी पहा, आपले जे आहे त्या ठिकाणी BOC रिन्युअल फॉर्म ओपन झालेला आहे. आता या ठिकाणी पहा, तुम्हाला जे आहे तुमची नोंदणी क्रमांक दिसणार आहे. त्यानंतर या ठिकाणी तुमचा नोंदणी क्रमांक असेल, त्यानंतर तुमची नोंदणी स्थिती या ठिकाणी तुम्ही पाहू शकतात. त्यानंतर कामगाराचे नाव या ठिकाणी पहा, कामगाराचा आधार नंबर या ठिकाणी पाहू शकतात. तर या ठिकाणी पहा, काही सिक्युरिटी कारणामुळं या ठिकाणी हा ब्लर केलेला आहे, त्यामुळे तुम्हाला दिसून येत नाही. तुम्ही ज्यावेळेस तुमच्या मोबाईलमध्ये करताल, तुमच्या कम्प्युटरवर करताल, त्यावेळेस जे आहे ते या ठिकाणी तुम्हाला तुमचं क्लिअर जे आहे ते दिसून येणार आहे. तर या ठिकाणी तसे तुम्हाला जे आहे तुमची बेसिक माहिती, तुमचा मोबाईल नंबर या ठिकाणी पाहायला भेटेल, तुमची जन्मतारीख असं पाहायला भेटणार आहे. तर या ठिकाणी पहा, तर आपल्याला काय करायचं आहे, आपला जे आहे ते नोंदणी रिन्युअल करायची. तर या ठिकाणी त्यासाठी काय काय लागणार आहे या ठिकाणी तुम्ही पाहून घ्या. तर या ठिकाणी त्यासाठी आपल्याला पाहिजे 90 दिवसाच्या कामकाजाचा तपशील. तर 90 दिवसाचा कामकाजाचा तपशील आता या ठिकाणी आपण संपूर्ण भरणार आहोत. तर लक्षपूर्वक ऐका, कारण की हा व्हिडिओ पूर्ण काळजीपूर्वक बघा, म्हणजे तुम्हाला कुठेही अडचण येणार नाही आहे. तर या ठिकाणी आपल्याला काय करायचं, त्यानंतर कामाचं स्वरूप निवडायचं पहिल्यांदा. तर या ठिकाणी आपण जे आहे ते स्वरूप निवडूयात. तर या ठिकाणी पहा, भरपूर ऑप्शन दिलेले आहेत, म्हणजे मिशन वर्कर, सेंटरिंग, स्लॅब वर्कर,
म्हणजे तुम्ही ज्या ठिकाणी काम करतात प्लंबर, कार्पेंटर, पेंटर जेही काम करतात तुम्ही या ठिकाणी ते निवडू शकतात. तर या ठिकाणी जे आहे ते मी स्लॅब वर्कर जे आहे ते निवडत आहे. त्या ठिकाणी ते निवडल्यानंतर तुम्हाला जेही तुम्ही काम करतात ते त्या ठिकाणी निवडा. त्यानंतर या ठिकाणी पहा जारी करण्याचा प्रकार. तर या ठिकाणी पहा जारी करण्याचा प्रकार म्हणजे काय या ठिकाणी पाहू शकतात. जारी करण्याचा प्रकार म्हणजे काय, तर या ठिकाणी जे आहे ते आपल्याला टिक आहे साईडला या ठिकाणी क्लिक करायचं आहे. तर या ठिकाणी क्लिक केल्यानंतर या ठिकाणी पहा ग्रामसेवक दिलेला आहेत. त्यानंतर कॉन्ट्रॅक्टदार, ठेकेदार जे असतील ते या ठिकाणी दिलेलं आहे. तुम्ही कोणाकडून 90 दिवस काम केल्याचं प्रमाणपत्र घेत आहे ते या ठिकाणी निवडायचं आहे. तर या ठिकाणी मी जे आहे ते ग्रामसेवक निवडत आहे. आता या ठिकाणी ग्रामसेवक निवडल्यानंतर पुढं आपल्याला माहिती काय भरायची आहे. ते या ठिकाणी पहा कोणकोणती माहिती आहे यामध्ये. यामध्ये जे आहे ते आपला जावक क्रमांक, जावक दिनांक हे निवडून घ्यायचं आहे. त्या ठिकाणी जावक क्रमांक भरा. या ठिकाणी पहा जावक क्रमांक या ठिकाणी मी भरत आहे. त्या ठिकाणी पहा जावक क्रमांक भरलेला आहे. त्यानंतर तुमचं जावक दिनांक या ठिकाणी टाकायचा आहे. आता जावक क्रमांक आणि जावक दिनांक टाकल्यानंतर तुम्हाला जे आहे तुमच्या ग्रामपंचायतीचं नाव या ठिकाणी टाकायचं आहे. या ठिकाणी पाहू शकतात तुमच्या ग्रामपंचायतचं नाव, जिल्ह्याचं नाव आणि तुमचं ग्रामपंचायतचा तालुका जेही असेल तुम्हाला या ठिकाणी हे 3 बॉक्स भरून घ्यायचे आहेत. तर या ठिकाणी पहा मी जे आहे ते टोटल या ठिकाणी निवडून घेतलेलं आहे. ग्रामपंचायतचं नाव निवडलेलं आहे, त्यानंतर ग्रामपंचायतचा जिल्हा निवडला आहे आणि ग्रामपंचायतचा तालुका निवडून घेतला आहे. अशा प्रकारे जे आहे तुम्हाला निवडून घ्यायचं आहे. तर या ठिकाणी त्यानंतर आपल्याला काय करायचं या ठिकाणी पहा. त्यानंतर जे आहे ते आपल्याला या ठिकाणी आपल्या कृपया पडताळणीसाठी तुम्हाला भेट द्यायची असलेले योग्य तालुका केंद्र निवडा. तर तुम्हाला या ठिकाणी तुमचं जेही तुम्हाला जवळचा तालुका असेल तुमचं तालुका या ठिकाणी निवडायचा आहे. तालुका निवडण्यासाठी काय करायचं आपल्याला या ठिकाणी जे साईडला टिक दिसत आहे त्यावरती क्लिक करायचं एकदा. तर या ठिकाणी टिक केलेलं आहे. तर या ठिकाणी पहा आपल्याला आपलं तालुक्याच्या ठिकाणी टिक आलेलं आहे. तर आपल्याला ओकेवरती क्लिक करायचं आहे. त्या ठिकाणी ओकेवरती क्लिक केलेलं आहे. त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे महत्त्वाचं जे आहे ते या ठिकाणी पहा आपल्याला आपलं सर्टिफिकेट या ठिकाणी म्हणजे 90 दिवस काम केलेलं प्रमाणपत्र या ठिकाणी अपलोड करायचं आहे. या ठिकाणी पाहू शकतात 90 दिवस काम केल्याचे प्रमाणपत्र. आपल्याला जास्त कागदपत्र लागत नाही आहेत. या ठिकाणी फक्त आपल्याला जे आहे ते 90 दिवसाचं सर्टिफिकेट म्हणजे 90 दिवस काम केल्याचे प्रमाणपत्र या ठिकाणी लागतं आहे. तर या ठिकाणी आपण ते जे आहे त्या ठिकाणी अपलोड करणार आहोत. तर या ठिकाणी क्लिक करायचं आहे आणि आपल्याला जे आहे त्या ठिकाणी अपलोड करून घ्यायचं आहे. मित्रांनो या ठिकाणी पहा आपण जे आहे ते आता सक्सेसफुल आपलं अपलोड झालेलं आहे. तर या ठिकाणी अपलोड झालं तर आपल्याला काय करायचं या ठिकाणी क्लिक लोड व्हिजिट डेट म्हणजे या ठिकाणी जे आहे ते आपल्याला अपॉइंटमेंट डेट आपल्याला निवडायची आहे. तर या ठिकाणी निळ्या कलरचं ऑप्शन दिसत आहे. या ठिकाणी आपल्याला क्लिक व्हिजिट डेटवरती क्लिक करायचं आहे. तर या ठिकाणी पहा क्लिक व्हिजिट डेट म्हणजे आपल्याला अपॉइंटमेंट घ्यायची आहे. तर या ठिकाणी आपल्याला 3 ते 4 कलरचे या ठिकाणी तुम्हाला गोल आकारचे या ठिकाणी बॉक्स दिसत आहेत. तर या ठिकाणी पिवळ्या कलरचं जे आहे ते या ठिकाणी तुमचं दिनांक कोटा पूर्ण झालेला आहे असं पाहायचं आहे. ज्या ठिकाणी पिवळा कलर दिसेल त्या ठिकाणी, ज्या ठिकाणी तुम्हाला लाल कलर दिसेल त्या ठिकाणी जे आहे ते शासकीय सुट्टी असणार आहे असं समजायचं आहे. त्यानंतर तुम्हाला ज्यावेळेस हिरव्या कलर दिसत आहे त्या ठिकाणी निवडलेला दिनांक असं समजायचं आहे. आणि नंतर स्लॉट अशा प्रकारे म्हणजे थोडं पांढरं काळसर असेल त्यावेळेस जे आहे ते आपल्याला तारीख निवडण्यासाठी म्हणजे आपल्याला जे अपॉइंटमेंट घेण्यासाठी जे आहे ते चांगली आहे किंवा अपॉइंटमेंट आपल्याला त्या ठिकाणी भेटू शकते असं समजायचं आहे. तर त्याला आपण जे आहे ती तारीख निवडूयात. त्या ठिकाणी क्लिक केलेलं आहे. तर या ठिकाणी पहा जे आहे ते ज्या ठिकाणी लाल दिसत आहेत या ठिकाणी शासकीय सुट्टी आहेत आणि या ठिकाणी पिवळं दिसत आहे त्या ठिकाणी कोटा पूर्ण आहे. आता या ठिकाणी आपल्याला जे बाकीचे तारखा दिसत आहेत ते जे आहे ते रिकामे आहेत. या ठिकाणी तुम्ही अपॉइंटमेंट घेऊ शकतात. तर आपण जे आहे ते सर्वात आपल्याला लवकर कुठली तारीख येते ते आपण बघूयात. तर या ठिकाणी पहा मित्रांनो सर्वात लवकर जे येत आहे या ठिकाणी 6 तारीख जी आहे त्या ठिकाणी दिसून येत आहे. तर आपण 6 तारखेवरती क्लिक करूयात. त्या ठिकाणी 6 तारीख घेतलेली त्या ठिकाणी तुम्ही पाहू शकतात. 6/4/2026 यावरती क्लिक केलेलं आहे. तर या ठिकाणी पहा 6/4/2026 या ठिकाणी निवडलेलं आहे. त्यानंतर आपल्याला काय करायचं या ठिकाणी जे आहे ते टिक करायचं आहे. या ठिकाणी टिक करायचं आहे. या ठिकाणी टिक केल्यानंतर पुढे यायचं आहे ऑप्शन आहे या ठिकाणी ह्या सेव्ह ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. तर आपण सेव्ह ऑप्शनवरती क्लिक करूयात. त्यानंतर आपल्याला सेंड OTP येणार आहे. सेंड OTPवरती क्लिक करूयात. आपल्याला OTP येईल. OTP आल्यानंतर आपल्याला जे आहे ते या ठिकाणी OTP टाकायचा आहे. या ठिकाणी तर OTP पहा OTP आलेला आहे. तो OTP या ठिकाणी पाहू शकतात. OTP आपल्याला जे आहे ते या ठिकाणी टाकायचा आहे. तर हा OTP घ्यायचा आहे आणि OTP आपल्याला ह्या रकण्यामध्ये टाकायचा आहे. या ठिकाणी OTP टाकल्यानंतर आपल्याला जे आहे ते या ठिकाणी जे आहे ते आपल्याला व्हॅलिडेट OTP यावरती क्लिक करायचं आहे. या ठिकाणी पहा अशा प्रकारे व्हॅलिडेट OTP येणार आहे आणि त्यानंतर तुम्हाला जे आहे ते अशा प्रकारे जे आहे ते अपॉइंटमेंट प्रिंट येईल. ही अपॉइंटमेंट प्रिंट तुम्हाला जे आहे तुमच्या मोबाईलमध्ये स्क्रीनशॉट मारून घ्या किंवा डाउनलोड करून घ्या. तुम्हाला ही जपून ठेवायची आहे आणि ही अपॉइंटमेंट प्रिंट आणि तुमचं आधार कार्ड आणि जे तुम्ही डॉक्युमेंट्स ओरिजिनल आहेत ते तुम्हाला आपल्या जवळच्या तुम्ही जी तारीख निवडली त्या तारखेला कामगार सुविधा केंद्रावर घेऊन जायचं आहे. त्या ठिकाणी व्हेरीफाय पडताळणी केली जाईल
आणि तुमचं जे आहे ते नूतनीकरण जे आहे ते ॲक्टिव्ह होईल आणि जे आहे ते सक्सेसफुल जे आहे ते मंजूर होणार आहे. तर अशा प्रकारे जे आहे तुम्हाला नक्की समजलं असेल की घरी बसून तुमच्या मोबाईलच्या माध्यमातून किंवा तुमच्या कॉम्प्युटर लॅपटॉपच्या माध्यमातून तुम्ही कशाप्रकारे बांधकाम कामगारची नोंदणी नूतनीकरण कशाप्रकारे करू शकतात हे नक्की संपूर्ण माहिती समजली असेल. तरी पण मित्रांनो, तुमच्या मनामध्ये आणखी काय प्रश्न शंका असतील तर नक्कीच कमेंटमध्ये सांगा. आणि बांधकाम कामगाराचे नवनवीन व्हिडिओ नवनवीन माहिती पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, व्हिडिओला लाईक करा. इथून पुढे पण तुम्हाला आणखीन असेच व्हिडिओ पाहिजे असतील तर नक्कीच या ठिकाणी कमेंट करून सांगा. परंतु चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.